Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? विरोधी पक्षातल्या आमदारांची विधानसभा सदस्य शपथविधीकडे पाठ. महाविकास आघाडीच्या एकाही आमदारानं सदस्य म्हणून शपथ घेतली नाही. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक. महाविकास आघाडीतील 3 आमदारांनी आज शपथ घेतली. आज शपथ न घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय. मात्र 2 आमदारांनी शपथ घेतली. अबू आझमी, रईस शेख आणि बापूसाहेब पठारेंकडून शपथ. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत समन्वय नव्हता. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या मंचावर गेले नाही. तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळे हा पराभव अबू आझमींचा महाविकास आघाडीला घरचा आहे. शपथविधीचा निषेध नाही तर सरकारचा निषेध. सरकार काळबेरं करून सत्तेवर आलंय. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्ष घटनेचा आणि संविधानाचा आदर करतील. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्ष नेता नेमण्यास परवानगी देतील. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांकडून विश्वास व्यक्त. विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह सत्तेतील सर्व आमदारांनी शपथ घेतली. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड तर विधान परिषद सभापतींचीही निवड होण्याची शक्यता. विधान परिषदेचे सभापतीपद मागील 2 वर्षांपासून रिक्त. विधानसभेचे सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवडीची शक्यता तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता. खात्रीलायक सूत्रांची माहिती. आम्ही दोन्ही उमेदवार बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करणार. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार आहे. सुनील राऊतांची प्रतिक्रिया. तर निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार. नाना पटोले यांच्याकडूनही आव्हान. निवडून आलेले उमेदवार बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राजीनामा द्यायला तयार. निवडणूक आयोग कानात बोळे घालून बसलाय की डोळ्यांना झापड लावून बसलाय. संजय राऊतांचा हल्लाबोल. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार तर शरद पवार देखील रविवारी मार्कडवाडीत जाणार. सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. मार्कडवाडी गावात फडणवीस, राम सातपुतेंचे बॅनर. शरद पवार येण्यापूर्वी मार्कडवाडीत बॅनरबाजी. उद्या शरद पवार मार्कडवाडीत जाणार. लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी अशा आशयाचा बॅनर घेऊन जितेंद्र आव्हाड थेट विधान भवनात. स्वातंत्र्य भारतातील दुसरा अध्याय सुरू. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. पराभव झाल्यानं शरद पवारांचं मन विचलित झालं असावं. पराभवाचं खापर निर्जीव असलेल्या ईव्हीएमवर फोडणं चूक. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर. गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती. जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव. राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस. आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. फडणवीसांची माहिती. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालंय. त्यांचं काय करायचं हे फडणवीसच ठरवतील. संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार शिंदेंना. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. उदय सामंतांची प्रतिक्रिया. फडणवीसांना पुढचे निर्णय घेताना आमच्याशी चर्चा करावी लागेल. राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. पार्थ पवार, सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ता देखील मुक्त. शपथ घेताच अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती मुक्त केली. अजितदादांसह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचंही अभिनंदन. संजय राऊतांचा निशाणा. ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा मोदींचा कार्यक्रम आहे. नाना पटोलेंची टीका. भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रीपद घ्या, जप्त संपत्ती पुन्हा खिशात. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर मी शपथ घेणार असं अजित पवार का म्हणाले हे आता कळालं. ट्विट करत दमानियांकडून अजित पवारांवर टीका. लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश. दादांची जप्त केलेली मालमत्ता आयकर विभागानं परत केल्यानं सुषमा अंधारेंचा खोचक टोला. न्यायालयानं निर्णय दिला. विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे टीका. अजित पवारांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर सुनील तटकरेंचा पलटवार. आझाद मैदानावरून मुंबई पालिकेनं 5000 किलो कचरा गोळा केला. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यानंतर 5000 किलो कचरा गोळा. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा. आमदार चंद्रकांत पाटलांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश. तर नव्यानं निर्माण झालेल्या बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवण्याच्याही सूचना. पूजा खेडकरची औरंगाबाद खंडपीठात धाव. अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन क्रिमिलियर संबंधित अहवाल रद्द करण्याची मागणी.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश. 35 जणांकडून 238,43,999,000च्या बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुलीचे आदेश. नाशिककरांना पुढील वर्षभर मुबलक पाणी. गतवर्षापेक्षा यंदा 20% अधिक जलसाठा. धरणात 97.58% जलसाठा उपलब्ध. नागपूरच्या जुनी शुक्रवारी भागात देह व्यापार करून घेणाऱ्या 3 महिलांना पोलिसांकडून अटक, तर 2 पीडित महिलांची सुटका करण्यात गुन्हे शाखेला यश. बीडच्या केजमधील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास जमावाकडून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अधिकाऱ्याची तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये शेतातला मोटारपंप चोरीला. मोटारपंप चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 12 मोटारपंप आणि 7 वाहनासह 7,64,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या देवळा तालुक्यातील निंबोळा गावात शेतकऱ्याच्या घरावर दरोडा. घरातील 12 तोळे सोनं आणि 20,000चा रोकड दरोडेखोरांनी लंपास केला. नाशिकमध्ये हिट अँड रनच्या घटनेत 3रा बळी. इंदिरानगरमधील घटनेत दीपक पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यू. 15 दिवसात 2 हिट अँड रनच्या घटना, त्यामुळे खळबळ. उल्हासनगरच्या जीन्स पॅन्ट कारखान्यात तरुणाचा मालकावर हल्ला. कामावर बोलवत नाही म्हणून मालकावर हल्ला. शिवाजीनगर पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरजेत गळ्यावर धारदार शस्त्रानं एकावर हल्ला. मद्यधुंद हल्लेखोर तरुण फरार. घटना सीसीटीव्हीत कैद. पूर्व नागपुरातील वैष्णोदेवी चौकात 2 ट्रकचा अपघात. ट्रक चालक जखमी. लकडगंज पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नंदुरबार अक्कलकुवातील देवगुई घाटात बसचा अपघात. सुदैवानं घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. बसच्या अपघातामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत. अंबरनाथच्या चिखलखोली परिसरात कंटेनर शेतात घुसला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या ओझरमध्ये लढाऊ विमान तेजस आणि विशेष प्रशिक्षण विमान STT-40च्या उत्पादनासाठी 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचं काम पूर्ण. पुढील वर्षी ही विमानं भरारी घेणार. 3 दिवस राज्यभर पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उकाडा वाढला. शुक्रवारी 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. पुणेकरांना ऊन सावलीच्या खेळामुळे हैराण. राज्यातील 4 अतिप्रदूषित शहरांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शहरात नोव्हेंबरमध्ये 30ही दिवस प्रदूषण. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी करमळी वेर्णा स्थानकांदरम्यान ब्लॉक. 7 आणि 8 डिसेंबर दरम्यान ब्लॉक असल्यानं रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर. जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवणार. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधानाचा पुष्पा 2 सुपरहिट. चित्रपटानं कमाईचे सारे रेकॉर्ड तोडले. जगभरात 294 कोटींची तर देशभरात 175 कोटींची ओपनिंग. दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला. शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ. 15 तारखेपर्यंत लिंक करण्याची मुदत. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?